तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। पाचव्या ढालीमध्ये छडाला चालू आहे। छडालामध्ये जीव 4 गतीत फिरला तर त्याला सगळीकडे किती दुःख भोगावं लागलं, का दुःख भोगावं लागलं हे सांगितलंय। म्हणजे काय म्हणलं, छडाला ग्रंथ आहे ना, तर त्याला लघु समयसार म्हणतात। म्हणजे समयसारमध्ये जे सांगितलं ना डिस्क्रिप्टिव्ह, त्याला हे शॉर्टमध्ये सांगितलं आणि फार सोप्या लँग्वेजमध्ये सांगितलं। पंडितजींनी लिहिला ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये 5व्या ढालीमध्ये 12 भावनांचं वर्णन सांगितलं आहे। 12 भावना म्हणजे आपण करण्यायोग्य विचार म्हणा, चिंतन म्हणा, निरंतर आपलं चिंतन चालू आहे काय ना काय। सांगा आता काय चिंतन करत आहे काका? होय, तेच चालू आहे ना, नाही कधी सोडणार बाहेर कधी जायचं, अनुभया काय चिंतन चाललंय? होय, म्हणजे निरंतर ज्ञानाला विषय तर आहे, फक्त बाहेरचा विषय असेल तर दुःख आहे का सुख वाटतंय? म्हणजे वाटणं वेगळं आणि असणं वेगळं बरं का। म्हणजे खाण्यापिण्यामध्ये सुख वाटतंय एखाद्याला मला बाहेर फिरण्यामध्ये सुख वाटतंय। प्रत्येकाच्या सुखाची डेफिनेशन, त्याचा विषय वेगवेगळा आहे। कशात सुख आहे हो तुम्हाला? सगळ्यांचे सुख काढायला पाहिजे बाहेर। काका सुख कशात आहे? सुख कशात आहे? सुख बहुतेक गोष्टीत लटपडलोय ना आपण। कशात आहे? हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे। मग असं आपण बाहेरच्या विषयांना धरायला जातो आणि त्यातून सुख काढायला जातो। मग ते सांगताय तिथं की बाहेरच्या कुठल्या विषयात सुख नाहीये। म्हणून म्हणलं धनामध्ये सुख नाही, परिवारामध्ये सुख नाही, कुठं फिरण्यामध्ये भोगण्यामध्ये सुख नाहीये, पण वाटतंय आपल्याला त्याच्यामध्ये आहे। पण जर असतं सुख, म्हणजे काय सांगितलं, एक लॉजिक दिलं आचार्यांनी, ते कायम टिकणार नाही, काही शाश्वत सुख नाहीये, शाश्वत हे नाहीये समाधान। हा, म्हणजे आचार्यांनी काय सांगितलं, जर एखाद्या वस्तूत सुख असेल तर ती वस्तू सगळ्याला सुख द्यायला पाहिजे, बरोबर? तुम्हाला सुख कशात? पेशंटमध्ये हां, म्हणजे कोणतं आजारी पडावं, मी सुखी व्हावं म्हणजे सुख कशात? समजा धनामध्ये सुख आहे म्हणताय, मग सगळ्यांनाच ते धन सुख द्यायला पाहिजे, पण असं तर होत नाही का? सगळ्याला धन सुख देतं का नाही? तसं होत नाही का? कोणाला दुःख देतं धन? कारण ते शाश्वत सुख नाहीये, टिकणार नाहीये। पण धन असलं तर सुख आहे ना मग का नाही म्हणता धनामध्ये सुख का नाही? बरं, अजून तेच ना, पण तुम्हाला धनात सुख वाटतंय ना, म्हणून विचारते हो, मला माहिती आहे तुम्हाला कशात सुख आहे म्हणजे मला म्हणायचं, ती जर वस्तू सुख देणारी असेल तर ती सगळ्याला सुख द्यायला पाहिजे। मग मला सांगा, त्यागी मुनींना धन नेऊन ठेवा की त्यांच्याजवळ, ते सुखी का दुःखी? ते त्यापासून दूर जातात, नको म्हणतात ते वस्तू, जे की काय म्हणायचं, उलटं असंयमाचं साधन आहे। म्हणजे काय झालं होतं की 4 मित्र होते आणि त्या 4 मित्रांना धन कमवायचं होतं बाहेरगावी जाऊन, असं परदेशी, आणि ते सगळे निघाले आणि त्यांना कळालं की कुठल्या तरी देशामध्ये, कुठल्या तरी गुफेमध्ये असं काहीतरी आहे। काय म्हणलं तिथं, खजाना असतो तिथं भरपूर। तर ते सगळ्यांना कळालं एक कोणाकडनं तरी, त्या चौघांना पण, आणि ते चौघं त्या गुफेकडे निघाले होते। तर त्या गुफेत जाण्यासाठी चॅलेंज होतं, तिथं काहीतरी रिस्क होती मध्ये। मग त्या अनेकांनी अडवलं त्यांना की जाऊ नका तिथं, ती वो मौत की गुफा आहे असं त्याच्यावर नाव टाकलं होतं, मौत की गुफा। मग असं का म्हणतात लोक? मग तर बघायचंच काय असं असतं ना, तुम्हाला चॅलेंज, नको म्हणलेली गोष्ट मुद्दाम करणार। तर ते चौघं पण निघाले आणि म्हणले की आम्ही बघणारच काय आहे। आणि मग चौघांच्या डोक्यामध्ये विचार काय, इतकं धन आहे आपल्याला मिळालं तर लाईफ सेट होऊन जाईल,
आणि आता चौघं त्या गुफेपर्यंत पोहोचून त्या गुफेत आत जाऊसपर्यंत डोक्यामध्ये विचार सगळे स्वतःच्या बद्दल सुरू झाले होते. आता आत जाऊन बघितलं तर इतकं धन दिसलं, इतकं धन. आता लोभ झाला कोणाला, म्हणजे ॲक्च्युली एकाला पुरायसारखं नव्हतं, इतकं धन होतं. पण चौघांना पण विचार काय झाला, सगळं धन मलाच मिळावं, तिघांना नको. हावरट असतात ना, काय म्हणतात त्याला, असं लोभ सुटत जातो मग. आणि मग ते चौघांमध्ये डिवाईड करायचं म्हटल्यावर कमी होणार ना. 3 मुलं म्हटल्यावर डिवाईड केल्यावर किती होणार सांगा. कसं डिवाईड करायचं अनुबया, 3 मुलं कसं डिवाईड करायची प्रॉपर्टी का नाही. तुम्ही सगळं घेऊन टाका म्हणायचं अनुबया. आम्हाला काय नको, आम्ही आपलं देवदेव करतो. मग त्यांनी काय केलं, विचार चौघांमध्ये वाटायचं म्हणजे आपल्या वाट्याला फार कमी येणार, सगळं मलाच मिळावं, हे चौघांचे पण विचार. मग आता सुरू झालं काय करायचं, ते प्लॅनिंग कसं न्यायचं काय. पण चौघांचे पण विचार काय होते, एकमेकाला कसं मारायचं. आणि त्यातले ते न्यायचं म्हणजे टाईम पाहिजे म्हटल्यावर दोघांनी म्हटले की आपण काय करू, दमून आलो एवढ्या लांबून, तर आता जेवण खाण करू आणि सगळं बांधून घेऊन जाऊ. नंतर आम्ही बांधाबांधी करतो, तोपर्यंत दोघांनी बांधाबांधी करायची आणि दोघांनी जाऊन जेवणाची व्यवस्था करायची. मग आता काय केलं त्यांनी, जे इकडं करणार होते ना आवरावरी वगैरे, तर त्यांनी ठरवलं की तिथंच काहीतरी असेल, एखादं धारदार असलेली वस्तू वगैरे, तर किंवा काय बंदूक वगैरे असेल त्यांच्याजवळ, तर त्याच्यानी आपण त्या दोघांना आल्यावर संपवून टाकायचं. आणि हे दोघं गेले जेवण आणायला, तर त्यांनी विचार काय केला, त्या दोघांना संपवू आपण कसं. तुम्हाला कसं माहिती, असल्या गोष्टी संसारी पक्के असते. विष देऊन मारू म्हणले. आणि मग त्यांनी विषयुक्त भोजन घेऊन आले. आणि आता ह्यांना माहीत नाही आहे ते. आणि ते आले दोघं जण की त्यांनी दोघांनी त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी मारलं, असं प्रहार केला की ते दोघं तिथल्या तिथं मेले. आणि मग ह्या दोघांनी काय विचार केला, म्हणले न्यायचं तर आहेच दोघांना आपल्याला, आता खाऊन पिऊन घेऊ मस्त पोट भरून, मग जाऊ. खाल्ले, काय झालं, म्हणून त्याला नाव काय दिलं होतं, मौत की गुफा. म्हणजे असं म्हणायचं की धन कधी कोणाला सुख देणारं नसतं. तुमच्याजवळ आहे तर नियमाने भय किती असतं. ज्याच्याजवळ धन वाढलं त्याला काय, भया वाढलं ना, प्रमोशन झालं ना, मग सगळे मागं असते, काय म्हणते त्याला, खाली ओढणारे, नाहीतर ते तुमच्यावर नजर ठेवणारे, तुमचं धन लुटणारे थोडक्यात. मग तिथं त्याला समजा धंदा करताय कोण, तर त्याच्यामध्ये पण इन्कम टॅक्स भय, कुठून काय चोर येतील का त्याचं भय. म्हणजे धन कधीही सुख देणारी वस्तू नाही. म्हणून त्याच्यापासून जितकं दूर राहताल ना, येतंय येऊ दे, जातंय जाऊ दे, फक्त त्यात जितकी आसक्ती करणार आहे तितकं दुःख भोगावं लागतं. म्हणून हे 12 भावनांचं चिंतन आपल्याला तेच शिकवतं की जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट जी काय तुम्ही मिळवताय ना ती जाणार आहे, जी आली आहे ती नियमाने जाणार आहे. त्यामुळं ते शरणभूत नाही. म्हणून अनित्य भावना सांगते की जगामध्ये सगळं अनित्य आहे, नष्ट होणार आहे. अशरण भावना सांगती जी नष्ट होणारी गोष्ट आहे त्याला तू शरण जाऊ नकोस. म्हणजे शरण कोणाची घ्यायची, काकी. शरण कोणाला जायचं, नवरा शरण नसतो बरं का, सांगू नका, त्यांना ऐकू येत नाही म्हणून मी आपण तुम्हाला सांगायला. ऐकलं काकांनी, काय काका काय सांगितलं, नवऱ्याला वाटतं बायको शरण, बायकोला वाटतं नवरा शरण. बरोबर नाही ना, म्हणूनच म्हणाले सोडून द्या बायकोला. का बायकोला सांगायचं नवऱ्याला सोड म्हणून. म्हणजे कोण कोणाला जगामध्ये शरण नाही, पण वाटतंय काय आपल्याला त्यांच्याशिवाय जीवनच नाही. म्हणून इतकी आसक्ती असती ना नवऱ्याची बायकोमध्ये, बायकोची पोरांमध्ये, परिवारामध्ये. कोणाचा वियोग झाला तर वेडे होतात लोक एक एकदा. मग आता जे एकदा गोष्ट सांगतात अशी की मुंबईमध्ये एक जण होते सेठजी, आणि त्यांना त्यांच्या बायकोमध्ये खूप आसक्ती, एवढं प्रेम की त्यांना ती सोडून राहत नव्हते. आणि मग जवळपास 70-80 वर्षाचे झाले तरीसुद्धा दोघं एकत्रच. आणि एकत्र राहायला प्रॉब्लेम नाही आहे, पण जी एकत्वाची भावना असती ना ती नाही ठेवायची, हे सांगतात आचार्य. म्हणजे तिच्याशिवाय माझं जीवन नाही किंवा त्याच्याशिवाय माझं जीवन नाही, ही भावना नको.
एकत्र राहणार की आता सगळे तीर्थंकर पण संसार करूनच आलेत की मोक्षाला गेले तेव्हा म्हणा की असं हां कारण म्हणजे तुमच्या साईडचे जास्त आहेत हो आमच्या साईडचे कमी आहेत तर ते जरी राहिले ना एकत्र भरत चक्रवर्ती पण किती वैभव किती राण्या भैया 96,000 राण्या होत्या माहिती का घरात पुरणार नाहीत तुमच्या म्हणजे एवढे असले तरी सुद्धा त्यांच्यापासून विरक्ती होती एक त्यामुळं हे भावनांचं चिंतन आहे ना तर ते चिंतन तुम्हाला सुख देणारं असतं हा मी हे सांगत होते तर ते मुंबईचे सेठजी होते ना तर त्यांच्या बायकोचा अंत झाला आणि इतकी आसक्ती ना जीवनभर तिच्याशिवाय राहण्याची सवयच नव्हती आता काय झालं सांगा वय वर्ष 70 क्रॉस आणि त्यांचा वियोग झाला होणार तर होताच फक्त मेंटली प्रिपेअर्ड पाहिजे तेवढ्यासाठी तुम्ही म्हणून धर्म शिकायचा आहे पण आता जेव्हा झाला वियोग तेव्हा इतकं त्यांना ते सतवायला लागलं ना किती नाही आहे आपल्याजवळ तिच्याशिवाय मी कसं जगणार वेडे झाले ते तिचा फोटो घेऊन तिच्याशी बोलत बसणार जवळ ती बसली आहे असं विचार करून तिच्याशी गप्पा मारणार सगळ्यांनी त्यांना त्याच्यातून सोडवण्याचा काढण्याचा खूप प्रयत्न केला पण म्हणजे अशी परिस्थिती येते एक काळी म्हणून सांगितलं की कुठल्या गोष्टीची कुठल्या व्यक्तीची कुठल्या वस्तूची आसक्ती नको त्याच्याशिवाय माझं जीवन नाही आहे असं व्हायला नको जसं म्हणतात एक एक जण जेवणामध्ये मिरची पाहिजेच कोणाला कोणाकडे बघू सगळ्यालाच काय म्हणजे तिथं नसलं तर चालत नाही मग अशी आसक्ती असेल आणि कोणाच्या घराकडे नसेल मिरची काय करणार हो उपास कसं म्हणजे अशी एखाद्याची आधीनता असेल तर अधू होतं जीवन म्हणून म्हटलं की आधीनता नको आहे चालू आहे त्यागी मुनी पण जेवतात की जेवत नाहीत का पण कसं जेवतात बघितलं ना अनुभया कसं जेवतात जेवला का नाही बरोबर जीव घातलं का नाही मग घातल्यावर बघितलं का कसं जेवतात काय खातात त्यांची दृष्टी कशी त्यांचं आचरण कसं मग ते बघून तरी भावना तर केली का मला मुनी व्हायचं आहे म्हणून नुसतंच काय केलं होय काय केली भावना मला साधू व्हायचे मुनी व्हायचे हे भाव केला असाल तर त्याचा उपयोग आहे नाहीतर मग तुम्ही जेवत राहा आम्ही देत राहतो हां म्हणजे तुम्ही आहार करणारे आणि आम्ही करवणारे असं नाही आहे आपलं पद आपल्याला कधी मी मुनी होईन ही भावना असावी ह्याच्यासाठी या 12 भावनांचं चिंतन सांगितलं आपल्याला वैराग्यदायिनी आहेत अनित्य भावना सांगितली अशरण भावना पुढं संसार भावना संसार कसा आहे हो कोणाला विचारू संसार कसा आहे हो सुखमय आहे म्हणून आम्ही त्यात पडलाय होय मग कसा वाटतोय आता टेस्ट कशी लागली ते सांगा पश्चाताप होतोय ना राहू दे तुमच्या काय म्हणायचं पुढच्याला पश्चाताप मागचं शाणा होऊ दे की आमच्याकडे उमेदवार लई आहेत सगळ्याला सांगा संसार सुखदायी नाही नसतो नसणारच आणि मग किती जणांना संसारात पाडताय आणि मग किती जणांना संसारात पाडताय म्हणून तसलं वधूवर चालवायचं नाही आपण चालवलं की त्यांना पण त्याच्यात ढकलल्याचा दोष म्हणून म्हटलं संसार भावना काय सांगते कोणालाही संसार सुखाचा नसतोच भले ते चक्रवर्ती का असेना तीर्थंकर का असेना तद्भव मोक्षगामी का असेना संसार नियमाने अशीच वस्तू आहे की त्यात दुःखच आहे जसं नरक ही अशी भूमी आहे की जिथं जाणारा जीव नियमाने दुःख भोगतो मला सांगा संसार नरकात कोण सुखी हो म्हणजे त्या भूमीची ती विशेषता आहे म्हणून त्यांनी सांगितलं क्षेत्रजनित दुःख म्हटलं होतं ना नरकामध्ये एक 5 प्रकारचे दुःख आहेत काय लिहि कुठले कुठले लिहा असे यायचं हात हलवत आम्हांकडं म्हणजे नरकात गेलो तर कुठलाही जीव असू दे त्याच्याजवळ हे 5 प्रकारचे दुःख आहेत कुठले प्रज्वल नारकीला दुःख कुठले कुठले असतात मानसिक दुःख सगळ्यात मोठं काय त्यांना शरीराचं काय ॲक्च्युली दुःख नसतं पण जे काय भोगतात ना ते सगळं विचारातून हो समोर आहे की मला दिसाय सगळं कसलं म्हणले 5 सांगायचे मला ना पहिलं मानसिक दुःख दुसरं सांगितलं शारीरिक दुःख शरीराला ॲक्च्युली त्रास नाही आहे पण तरीसुद्धा थंडी गरमी जे काय तिथं अतिउष्ण अतिशीत असं आहे क्लायमेट
त्यामुळं सांगितलं शारीरिक दुःख. तिसरं क्षेत्रजनित दुःख. ज्या पण क्षेत्रात असू दे 1 ते 7 नरक आहेत, त्यातलं कुठलंही असं नाही आहे की एकाची क्वालिटी कमी आणि दुसऱ्याची जास्त, असं नाही आहे. सगळीकडं दुःखच आहे. त्यामुळं क्षेत्रजनित दुःख. चौथं काय सांगितलं? अन्य नारकीकृत दुःख. जाऊन बसलात तुम्ही निवांत एका ठिकाणी, दमलाय मारामारी करून, आता दुसरा येतोच. काय अनुभया भाऊ असतात ना, ते पूर्वजन्मीतले नारकी वैरी असतात ना, ते येऊन आपल्याला भाऊ म्हणून भेटतात. म्हटलं समजलं का संयम? म्हणजे पूर्वीचे जे आप्त असतात ते या भावामध्ये शत्रू होतात आणि पूर्वीचे शत्रू या भावात आपली मुलं होऊन जन्मतात. बघताय का? कोणाकोणाला बघताय? सगळी आपली मुलं आहेत ना, समजून घ्या पूर्वभावातले शत्रू आहेत आपले. तर ते म्हटलं अन्य नारकीकृत दुःख. दुसऱ्या नारकींनी मारतातच, तुम्हाला येऊन थंड बसू देत नाहीत. तुम्ही झालाय थंड म्हटलं की समजतं लगेच येऊन तुम्हाला उसळवणारच. त्यामुळं अन्य नारकीकृत दुःख. आणि 5वं असुरकृत दुःख. असुरकुमार देव आहेत ना तिथं नरकामध्ये, असुरकुमार जातीचे देव असतात जे की भिडवतात तुम्हाला. तुम्ही जरी कोणाबद्दल काय वैरभाव करत नाही आहे तर येऊन तुम्हाला आठवण करून देतात, ती आहेत ना ती तुमची मुलं होती पूर्वभावात, असं सांगतात. आणि मग तुम्हाला आठवतं ते की त्यांनी मला किती त्रास दिला किंवा त्यांच्यामुळं मला किती दुःख सहन करावं लागलं, बस. किंवा पूर्वभावातली तुझी जाऊ होती बरं का, काय झालं? काय करता जाऊला हो? म्हणजे पूर्वी होता नरकात म्हणून जावा झालाय, आता परत इथंच जायची तयारी करतो आपण. म्हणजे म्हणून म्हणायचं की असले परिणाम आपल्याला याच्यापासून दूर राहायचं तर ज्ञानाला विषय चांगला द्या, ह्याच्यासाठी या भावना सांगायला लागल्या. तर 5वी कुठली झाली की हे 5 प्रकारचं दुःख नरकामध्ये भोगावं लागतं. मग असं तर इथं किती प्रकारचं दुःख आहे हो मनुष्यांना? किती प्रकारचं दुःख असतं मनुष्याला? प्रज्वल हां महेन, किती प्रकारचं दुःख आहे? सगळ्याला सेम आहे? प्रत्येकाच्या अपेक्षेने दुःख पण वेगळं वेगळं आहे माहिती. म्हणजे एकाच घरामध्ये 4 माणसं असतील ना, 4 प्रकारची दुःख वेगळी आहेत त्यांना. म्हणजे तुम्हाला वाटतंय की गरीब मनुष्य आहे त्यांना धनाचं दुःख आहे, किंवा कोणाचा वियोग झाला म्हणून त्यांचं दुःख आहे घरात. नाही, एखाद्याला वियोग झाला तर त्याचा आनंद असतो, एखाद्याला वेगळ्या प्रकारचं दुःख असतं, एखाद्याला मला सांभाळणारं कोण असं दुःख असतं. म्हणजे प्रत्येकाच्या दुःखाचं टाईप वेगळं आहे. म्हणून म्हटलं की संसार ही कधी सुखाची वस्तू नव्हती, नाही, नसणार. म्हणून मी संसार करणार म्हण की भैया. कोण म्हणत नाही बिचारे, सगळ्याला संसारात पडायचंय. तू पण पड लवकर, मला पडायचंय म्हणते. पुढचा भाऊ असतंय ना, मोठा भाऊ, त्याला छोटा भाऊ म्हणते बाबा मी तर वाट बघालोय, म्हातारा व्हायला लागलोय, हा लवकर पड. म्हणजे निर्णय आपल्याला करायचा आहे की संसार कधी सुख देणारा नाही. 5वी भावना काय म्हणले? अनित्य, शरण, संसार, एकत्व. एकत्व भावना काय सांगते? तर एकत्व भावना माझ्याकडे छान आहे बरं का, छडालाच्या ग्रुपवर टाकली आहे मी. तुमचा जरा फोन शेअर करा एक त्यांना. आपण काय विचार करतो आणि काय करायला पाहिजे याच्यासाठी चांगलं घेतलंय त्यांनी. देता काय? तू आहे का छडाला भैया? त्यांच्याकडचं घे एक फोन. अनुभया फोटो काढून घ्या. इस घोर कष्ट संयुक्त आपदायुक्त सुख कर मुक्त महाबन भीतर यह जीव केला भ्रमता फिरे निरंतर निज कर मन के परताप दुख संताप सहे जिया आप केलो तन में तहाँ कोई न दूजा है तिस फल भोगन में. है का नहीं? क्यों, क्या हुआ? ही वेगळी आहे काय? बरं, दुसरी भावना मग
सगळे म्यूट बसलाय, सांगत पण नाही बिचारे. आनंद घेत होता का काय? ते दोन आहेत, दोन प्रकारचे आहेत. नाही, मी दुसऱ्या लँग्वेजमध्ये म्हटले, जाऊ दे चला. एकत्वच होती पण. हां, हे म्हणू चला. अरे इक इक भव मजार अनंती बार किए सब लार 18 नाते ते लिया दिया किए सब कुछ पार बसाते जब मरण किसी का आए तू पछ पछ धाय तेरी सब माया काम नहीं आई तू मरा वहाँ कहूँ किसकी पार बसाई. थांबा, एवढा अर्थ करा. बोल माहिती. अरे इक इक भव मजार अनंती बार किए सब लार 18 नाते. म्हणजे हे जीवा, एका एका भवामध्ये तू काय केलं, अनंत वेळा जन्ममरण केलायस. म्हणजे तुमच्याच घरात तुम्ही किती वेळा जन्माला मेला माहीत आहे का तुम्हाला? तर त्यांनी कार्तिकेय अनुप्रेक्षामध्ये एक उदाहरण दिलंय की एका जीवाची 18 नाती असतात, एकाच घरामध्ये असू शकतात. कसं? तर त्यासाठी त्यांनी ते सगळं उदाहरण खुला करून सांगितलंय. म्हणजे अशा प्रकाराने तुम्ही सगळ्या प्रकाराने जन्मला मेला, सगळी नाती पूर्ण केलीत. ते लिया दिया किय सब कुछ पार बसाते. सगळं घ्यायचं द्यायचं सगळं झालं जीवनामध्ये, पण तरी सुद्धा संपलं नाही चक्र तुमचं, हे सांगायला. जब मरण किसी का आय तू पछ पछ धाय तेरी सब माया काम नहीं आई. तुला ज्याच्याशी एकत्व होतं ना, तर तो मरायला लागलाय डोळ्याच्या समोर. काय करणार हो? थांबवायचं त्याला. एकत्रच 7 फेऱ्या घेतले होते ना, तेव्हा सांगितलं होतं ना, जन्म मरण एकत्र करायचं. किती दिवस? 7 जन्म. किती वया? हां, माहिती का? विचार करून लग्न कर. म्हणजे एकीला 7 भावापर्यंत सांभाळावं लागतंय. म्हणजे तिथं जर ती मरायला लागली किंवा तो मरायला, तर किती दुःख. मग सहन नाही करू शकलं तर पच पच धाय. काय रडून रडून हैराण झाला तू, पण डोळ्यासमोर मरायला लागलेल्या जीवाला तुम्ही वाचवू शकत नाही. तेरी सब माया काम नाही आई. तू सगळे प्रयत्न केले, पण ते काही तुला कामाचे नाहीत. तू मरा वहाँ कहूँ किसकी पार बसाई. तू मेलास आणि तिथं कोणी तुला वाचवणारं सुद्धा राहिलं नाही. म्हणून कोणाशी एकत्व करायचं आहे? जी गोष्ट माझ्याबरोबर अनादी अनंत राहणार त्याच्याशी एकत्व करा. आपण करायला जातोय क्षणिक पर्यायाशी, क्षणिक संयोगांशी एकत्व करायला जातो. जब सुगति गुगति जा भोगी भया इष्ट निष्ठ संयोगी वहाँ पहुँचा को नहीं योगी तेरे बदले विपदा भोगी तू दुर्गति में जा पड़ा सागरो सड़ा मिला जिनगड़ा महादुख दीने ता वचन गोचर दुःख सैस जीने. एवढं सुंदर सांगितलंय ना, तुम्हाला किती आनंद येतोय मला माहित नाही, मला तर लय आनंद यायला लागलाय. काय सांगितलं? जब सुगती कुगती जा भोगी भया इष्ट अनिष्ट संयोगी. कुठल्या गतीमध्ये नाही गेला तू? सुगती कुठली? सुगती कुठली? हाय रे भैया, आता सांगायला तुम्ही म्हणल्यावर केलं डिफरन्शिएट म्हणल्यावर एक कुगती आहे, एक सुगती आहे. 4 गती आहेत माहिती आहे कुठले? मनुष्य, देव, नरक आणि तिर्यंच. सु कुठली आणि दू कुठली? देवगती कोण म्हणलं? हाय की आहे, म्हणा की काय नाही. ते जेव्हा त्याला भेद करतोय त्यावेळीस देवगती, मनुष्यगती, सुगती म्हणल्या आणि नरगती, तिर्यंच गती, कुगती. कुठल्या गतीत सुख आहे? विचार करून सांगा. कुठल्या गतीत सुख आहे काका भैया? मनुष्य गतीत. कुठल्या गतीत सुख आहे? तुमच्या घरातलं सुख आहे दिसतंय. काय सुख नाही म्हणतात. म्हणजे एकाला एकाच घरात एकाला सुख आहे तर एकाला नाही आहे. तर काय सांगितलं? कुगती असू दे किंवा सुगती असू दे, सगळ्या गतींमध्ये या जीवाने दुःख भोगलंय.
भया इष्ट अनिष्ट संयोगी, सगळ्या इष्ट आणि अनिष्टाचा संयोग झाला. वहाँ पहुंचा कोण नियोगी, तेरे बदले विपदा भोगी. असं कोण आहे? समजा काय म्हणते तृप्ती भाभी, अनुभयांनी तुमचं दुःख शेअर केलं. म्हणजे तुम्ही जाणार होता, समजा म्हणले बरं का, नरकाला जाणार होता. तर अनुभया किती दुःख घेणार? म्यूट बसलेत बरं का. किती दुःख घेणार हो बायकोचं. काय बायकोनी बरं जाऊ देत, नवऱ्याने पाप केलं का नाही हो? पैसा कमवताना किती पाप केलं? काकी पाप करतात का पुण्य करतात? दोन्ही चालू असते म्हणते. तर जे तुम्ही पाप केलं त्याचं किती कॉन्ट्रीब्युशन करणार घरातले सांगा की मला. काय नाही म्हणतात. म्हणजे नरकामध्ये जाताना कोणी तुझी विपदा भोगण्याची तयारी नाही आहे कोणाची. म्हणजे इथं तुम्ही दिसतंय कदाचित तुम्हाला की मुलावर संकट आलं तर वडील स्वतः रोडून घेतील, किंवा वडिलांवर संकट आलं तर फादर्स डे आहे ना आज म्हणून वडिलांना धरलं रे, तर ते वडिलांचं दुःख मुलं कमी करताना पूर्वी दिसत होते, तसं आताची माहीत नाही परिस्थिती. तर ते असं इथं दिसेल, पण नरकात जाऊन असं काय तुमचं कर्म त्यांना मिळालं आणि त्यांनी थोडं भोगलं असं होणार नाही. म्हणून सांगितलं त्यांनी की तुझ्या बदली विपदा भोगणारा असं कोणीही नाही. तू दुर्गती में जा पडा सागरो सडा. तू दुर्गतीमध्ये गेलास आणि किती दिवस तिथं पडला? नरकामध्ये. सागरांचं आयुष्य आहे. म्हणजे काय म्हणतात सागर कशाला म्हणतात? असं विचार की सागर कशाला म्हणतात? संयम समुद्राला. सागर म्हणजे असंख्यात वर्ष आहेत. म्हणजे काय म्हणायचं, तुमच्या अपेक्षेने खूप मोठा काळ आहे एवढं समजून घ्या. इथलं 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला खूप मोठं वाटतं जेव्हा दुःख भोगायला लागलो आपण. तर तिथं तर हजारो वर्षांचं आयुष्य आहे, लाखो वर्षांचं, करोडो. असंख्यात म्हटलं की हजारो लाखो करोडो. त्याचं तुम्हाला काय करायचं आहे ना, गणित तेवढं करा. इतके वर्ष सुटका नाही. काय म्हणले? नरकात गेल्यावर बास मला नको वाटला, आता कंटाळा आला, काय करायचं? काय म्हणायचं? आउटलेट नाही आहे तिथं, एक्झिट नाहीच आहे. मेल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. इथं मनुष्यगतीमध्ये तुम्हाला वाटलं कंटाळा आलाय, नको जगायला, काय करता हो? काय करता विचारायला पाहिजे. काय करता? काय सिलेटिव्ह खाणार, असं काय तर लटकवून घेणार. पण आयुकर्म असेल ना ते करून सुद्धा मरणार नाही, सांगते की. म्हणून मागे एकदा सांगितलं होतं उदाहरण, काय एकानी साप चावला त्याला आणि मेलाच नाही ते. म्हटल्यावर लोकांना वाटलं मेलाय, तर म्हणून त्याचा औषधोपचार केलं, सगळं झालं. तर डॉक्टरांनी सांगितलं त्याला विषबाधा झालीच नाही. म्हणजे कदाचित ते विष नसलेलं साप असेल, पण लोक साप म्हणलं तर बघूनच मरतात बिचारे. पण त्याला दंशून सुद्धा ते मेला नाही. आणि अनेकांना विष देऊन मारायचा प्रयत्न केलं तर, म्हणजे एक रोगी होता सांगितलं ना मागं, आणि त्याच्या शरीरामध्ये इतक्या वेदना पीडा, काय केलं तरी सुद्धा त्याचा इलाज होत नव्हता. म्हणून लोकांनी काय ठरवलं, किती म्हणून पैसा घालायचा. मग लोकांनी सांगितलं की म्हणले त्याला विष घाला आणि जाऊ दे, ते पण मुक्त होईल त्या रोगातून. म्हणून लोकांनी त्याला विष घातलं तर तो ठणठणीत बरा झाला. म्हणजे त्याच्या रोगाचं औषध विष होतं, असं असतं. म्हणून कोणाला विष द्यायला जाऊ नका. म्हणजे कोणी दुर्गतीमध्ये गेला आणि अनेक वर्षापर्यंत, अनेक काळापर्यंत दुःख भोगलं तिथं. मिला जिन गढा, काय तू दुर्गती में जा पडा सागरो सडा मिला जिन गडा महादुःख दिने. जे पण तुम्हाला भेटला ना, दुःख देणाराच भेटला. कुठल्याही गतीमध्ये जावा. मग जर तुमचं कर्म असेल शिल्लक तर प्रत्येकजण भेटणारा दुःख देतो. मग असं एकांच्या बाबतीमध्ये झालं की ते शिकायला म्हणून एका दुसऱ्या गावाला राहिले होते. एक मुलगा होता आणि तो शिकायला म्हणून दुसऱ्या गावाला राहिला. तर तिथं रूम करून राहायचं होतं त्याला. तर त्या ज्या रूममध्ये गेला ना, तर तिथं त्याच्यावर ते एकतर त्यांची तयारी नव्हती ज्यांच्याकडं राहिला ठेवायची त्या मुलाला. त्याने अनेक ठिकाणी शोधलं पण मिळालं नाही. म्हटल्यावर ती रूम त्याला जबरदस्ती घ्यावी लागली. आणि मग त्या घरातल्यांना इच्छा नव्हती ठेवायची, तर त्याच्यावर अनेक खोटे आरोप केले आणि घराबाहेर काढलं.
तिथून बाहेर पडला, एका हॉस्टेलवर एका रूममध्ये राहायला लागला त्यांच्या रूममेट्स बरोबर, तर तिथं लोकांनी चोरीचा आळ घातला आणि बाहेर काढलं. अशा अनेक ठिकाणी त्याच्यावर खूप उपसर्ग झाला. मग मला म्हणायचं आहे की तुला दुःख देणारे कुठं गेला तरी भेटतील. म्हणून तुम्हाला वाटेल की या गावामध्ये त्रास आहे, या संयोगामध्ये त्रास आहे, पुण्याला जाऊ. कुठं राहता? पुण्याला राहता का तुम्ही दोघं पण? आणि ते पुण्याचे एक जण पुण्याचे आहेत ना? हां, तर सोलापुरात दुःख आहे म्हणून पुण्याला गेलो. सांगा कर्म कुठं सुटणार आहेत? म्हणजे कुठेही गेला तरी सुद्धा आपलं दुःख आपलं कर्म आपल्याला फेडावं लागणार आहे. तहा वचन अगोचर दुःख सहे इसजीने. तर वचन अगोचर दुःख सहन करावं लागलं या जीवाला. आज काय आहे? काय माहिती का आज? कोणालाच माहीत नाही. फादर्स डे झालं की भैया. हां, वचन अगोचर दुःख सहे इसजीने ह्याच्यासाठी सांगायले. आज बकरी ईद आहे. तर ते सगळं त्यांनी एवढं मोठं बघत असाल तुम्हाला माय. होय का? होय, बरं. म्हणजे आज सगळ्यांनी सांगितलं, वाटलं मला आजच आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की त्या लहान बकरीचं पिल्लू ते काय म्हणते, आज सकाळी आम्ही घेतलं आहे विषय, की त्याच्यावर जेव्हा त्याला सांभाळणारे आहेत ना त्यांनी भरपूर खाऊ घातलं त्याला, तर त्याचे भाव कसे व्हायला लागलेत, हे किती लोक चांगले आहेत, माझं किती काळजी घेत आहेत, मला किती छान खाऊ घालत आहेत, किती चांगले लोक आहेत. आणि ते असं धष्टपुष्ट झाला 1 आठवड्यामध्ये खाऊन. आणि आता तो मनुष्य अनुभया काय सांगायले, मुलगा, कोणाचा मुलगा? त्या बकरीचा मुलगा. हो, पिल्लू त्या बकरीचं, ते असं खाऊन चांगलं टणकट झाल्यावर तोच मनुष्य हातामध्ये मोठा सुरा घेऊन येतोय. आणि त्यावेळेस ते बकरी काय म्हणतीये, मला खायला आणणार होता, सुरा कुठून आणलाय आणि काय करणार आहे. मग ते बघितल्यावरच त्याची थरकाप उडाला. म्हणजे असं दुःख मला सांगा, त्याला कोण सोडवणार हो? असं आता वार करणार आहे, त्या वारापासून कोण वाचवणार? जर असं त्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून विचार करा की असं दुःख तू नाही भोगलं का जीवा? कुठल्या भवामध्ये नाही भोगलं? म्हणजे असं अनंत प्रकारचं दुःख भोगलंय, पण तिथून तुला कोण सोडवणारं नव्हतं. तेरे सप्त व्यसन के यार जो करते प्यार, नरक में डार पकड़ गए रास्ता, सब भग गए मीर वजीर बांध कर बस्ता, कोई पास वकील न आया जिन कुमति कानून सिखाया, मैं पराधीन दुख पाया, नहीं किन्हू आन छुड़ाया, तेरे गए कटक सब गए सटक, माल गए गटक रहे तुम अटक, कठिन भया तरना, अब लिया सिद्ध परमेष्ठी तुम्हारा शरणा. समजलं? सांगा, पोरं ट्रान्सलेट करते. करा. तेरे सप्त व्यसन के यार जो करते प्यार, नरक में डार पकड़ गए रस्ता. समजलं? सांगा काय. एक जण सांगा रे, मला वृद्धी नाही आहे प्राप्त बाबा, सगळ्याचं एका वेळेस नाही ना ऐकू शकत मी. हां, हां, तुझे नाही माझे म्हण. हां, माझे जे काय मित्र आहेत ते व्यसन करणारे असतील तर ते तुला ओढतात व्यसन करण्यामध्ये. तिथं मैत्री असती बरं का. पुढं जेव्हा त्या व्यसनाचं त्या पापाचं फळ भोगायचं असतंय ना, त्यावेळेस तुला नरकात ढकलून देऊन निघून जातात. मग तिथे तुला कुठलाही वकील सुद्धा वाचवणारा नाही. कुणाकडे जायचं वकिलाकडं? यांनी मला नेलं होतं नरकात व्यसनात, आणि मग इथं त्याला यायला पाहिजे माझ्याबरोबर, येणार नाही. तेरे पास वकील न आया जिन कुमति कानून सिखाया, मैं पराधीन दुख पाया, नहीं किन्हू आन छुडाया. कोणी सुद्धा मला तिथं त्या दुःखातून सोडवणारं भेटणार नाही, भेटलं नाही.
सब भग गए मीर बजीर बांध कर बसता. म्हणजे काय म्हणायचं, वजीर वगैरे असतात ना, प्यादे वजीर वगैरे असं. तर ते सगळ्या प्रकारचे लोक जवळ आले आणि आपलं आपलं काम झालं की निघून गेले, पण तुम्हाला नरकात टाकून गेले. म्हणून कोणाच्या जवळ जायचं, आमांच्या जवळ जायचं फक्त. तेरे गए कटक सब गए सटक माल गए गटक, हे सगळं तुम्ही समजून घ्या. रहे तुम अटक कठीण भया तरना, सगळ्या रीतीने त्या संसारामध्ये अडकलाय तर त्याच्यातून सुटणं कठीण आहे. म्हणून हे जीवा काय कर, अबलिया सिद्ध परमेष्ठी तुम्हारा शरणा. तर आता मी काय करतो, म्हणून बाहेर कोणाची मला शरण नाही, मला एक फक्त सिद्ध परमेष्ठींचीच शरण जाणं योग्य आहे. सिद्ध कसे आहेत, सिद्ध कसे आहेत, स्वतः सुखी आहेत आणि इतरांना सुखाचा मार्ग दाखवणारे आहेत, म्हणून त्यांच्या शरण जावा. आणि त्यांना कोणाच्या विषयी भेद नाही आहे. परिणामामध्ये ते कसे आहेत, निर्भय आहेत, सुखी आहेत, प्रसन्न आहेत. असं एखादं उदाहरण बघा की संसारामध्ये, तुमच्या धंद्यामध्ये, तुमच्या डेली लाईफमध्ये जे कोणी असं निरंतर प्रसन्न आनंदी राहणारे, त्यांच्याजवळ गेल्यावर तुम्हाला कसं वाटतं, हां? आणि सदा असं तुम्ही सांगा, हां, म्हणजे ज्याला सतत खेद आहे, सारखं कोणाच्या विषयी तरी निंदेचे परिणाम आहेत, त्यांच्याजवळ गेल्यावर कसं वाटतं. म्हणून म्हणायचं आहे, जे आनंदी आहेत ना त्यांच्याजवळ राहावा, त्यांना आपल्या जवळ ठेवा, आपल्या ज्ञानात ठेवा. म्हणजे तुम्ही कुठेही असला तरी सुद्धा सुरक्षित राहणार आणि आपले परिणाम तसे आनंदी राहतात. आणि जो आनंद भोगतो ना संकटामध्ये सुद्धा, त्याचं संकट लवकर नष्ट होतं. कधी अनुभव आला असा, म्हणजे संकटांना आनंदाने फेस करा, तर ते संकट तुम्हाला दुःख द्यायची शक्ती नसती त्याच्यामध्ये. जसं समजा छोटंसं संकट सांगते, काय झालं, घरामध्ये 10 पाहुणे आले, संकट आहे का, नाही आहे, नाही म्हणते पाठवू काय 10 जण तर त्यावेळेस बोट कापलं गेलं. काय झालं, पटापटा काम करायचं होतं, स्वयंपाक करायचं होता, काय सासूबाईंनी सांगितलं लवकर लवकर उरक. काय झालं, हाताला कापला. आता सांगा कोण वाटून घेणार. आता सगळे बाहेरची माणसं होती हो, आणि आल्यावर मग किती सुख, कुठलं विसरून गेलं, लागलं बिगलं काय. सगळे गेल्यावर नंतर निवांत झाल्यावर सासूबाई समोर आल्या, मग दिसलं काय झालं. म्हणजे म्हणायचंय की असं आनंदाने जर दुःखाला फेस केलं तर ते दुःख देणारं नसतं, त्यात शक्ती नसती. मग असं आपण कुठल्या तरी क्षुल्लक गोष्टीचं दुःख निरंतर भोगत राहतो. उलटं त्याच्याकडे असं बघा की ह्याच्यात काय शक्ती आहे मला विचलित करण्याची. कुठलंही असू देत ते संकट नसतं जोपर्यंत आपण त्याला त्याच्या रूपाने पाहत नाही तोपर्यंत. म्हणून सगळ्या परिस्थितींना फक्त क्षणी काय एवढं विचार करा आणि त्याला ढकला, तर ते नष्ट होणार आहे. आणि तिथं मी त्या परिस्थितीचा, त्या पर्यायाचा ज्ञाता द्रष्टा आहे ही आपली अनुभूती सतत ठेवा, तर आपल्याला आनंद आहे. हो, जाणा. संसारामध्ये असतानाही संसारापासून भिन्न ज्ञाता जीव जाणा. स्वतःला ज्ञाता जीव पहा. मी तर चेतन आत्मा आहे, जड शरीर नाहीच. निर्णय करा, या संसारामध्ये माझा कोणीही सगा नाहीच, सोबती नाहीच. मी तर अनादीपासून एकटाच आहे. ज्ञान हे माझे रूप आहे, शरीर हे माझे रूप नाहीच. स्वतःच्या अविनश्वर आत्म्याला पहा. जसे सिद्ध तसाच मी आहे. नित्य प्रसन्न आहे, आनंदी आहे, सुखाने परिपूर्ण आहे.
अनन्तसुखस्वरूपोऽहम् निस्संसारस्वरूपोऽहम् चैतन्यस्वरूपोऽहम् ॐ विसर्ज नमो हरिहन्ता